तर मी ना आता बनवते गाजराचा हलवा. सध्या बाजारात जिकडं बघेल तिकडे छान अशी गाजरे दिसतात. तर गाजर घेऊन यायचं, स्वच्छ धुवायचं, खिसून घ्यायचं आणि खिसलेल्या गाजर नंतर कढईमध्ये 2-3 चमचे तूप घालायचं, व्यवस्थित परतून घ्यायचं. थोडासा कलर चेंज झाला की नंतर मग त्याच्यामध्ये घालायचं दूध आणि दूध घातल्यानंतर मिक्स करायचं आणि झाकण लावून शिजवायचं. आता कोण-कोण कुकरमध्ये पण बनवते बरं का, पण कुकरपेक्षा असा हलवा एकदम भारी लागतोय. नंतर झाकण लावलं, थोडी उकळी आली का थोडेसे ड्राय फ्रुट्स घालायचे. त्याच्यामध्ये मी काजू बदाम घेतलं होतं. नंतर खवा घालायचा. खवा घातल्याने गाजराचा हलवा खूप छान होतोय बरं का. नंतर झाकण लावून अधून-मधून झाकण लावायचं, शिजवून घ्यायचं. दूध कमी होत आलं, की नंतर मग त्याच्यामध्ये वेलची पूड घालायची, साखर घालायची आणि साखर घातल्यानंतर म्हणजे खरं नंतर तर म्हणजे असा गाजराचा रंग आहे तर तो चेंज होतोय आणि थोडंसं लालसर होतंय. आटवून घ्यायचं पूर्ण. मस्त असा आपला दाणेदार गाजराचा हलवा तयार झालाय. वरून थोडंसं तूप घालायचं आणि एकदम टेस्टी, टेस्टी असा गाजराचा हलवा तयार झालाय. मला माहिती तुमचा खाऊन झालाय. आम्हीच थोडासा लेट केलाय. चला या खायला. कसा झालाय नक्की सांगा.